नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। DHS 2023चे आपण थर्ड शिफ्टची सुरुवात करणार आहे आज। ओके, स्टाफ नर्सेस पेपर अनालिसिस 7वा पार्ट आहे। ओके, पहिला ते 20 क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके, चला सगळ्यांनी व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब करायचं आहे आणि तुमचे फ्रेंड सर्कल मध्ये पण फॉलो करायचं आहे। ओके, चला नेक्स्ट बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ नेक्रोसिस, बघा विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ नेक्रोसिस इज ग्रॉसली पेल आणि फेट। पेल आणि म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, फिकट, आणि फिम म्हणजे टणक। टणक ट, हे ट आहे। ओके, हे झालं बघा, कुठले ऑप्शन दिलेले आहे, कॅशियस नेक्रोसिस, कोग्युलेटिव्ह नेक्रोसिस, लिक्विफेक्टिव्ह नेक्रोसिस आणि फॅट नेक्रोसिस। बघा आपण एक एक बघूया। बघा नेक्रोसिस म्हटलेलं आहे, नेक्रोसिस म्हणजे काय नेमकं, नेक्रोसिस म्हणजे इररिव्हर्सेबल सेल इंजुरी किंवा डेथ पण म्हणू शकता। इंजुरी किंवा डेथ इररिव्हर्सेबल आहे म्हणजे परत ते नॉर्मल मध्ये येणार नाही, इंजुरी किंवा डेथ होऊ द्या। ओके, ह्याला काय म्हणायचं आपण, नेक्रोसिस। बघा पहिलं काय आहे, कॅशियस नेक्रोसिस। हे कसं असते, हे सॉफ्ट असते आणि फ्रेएबल, अजून काय चीज लाईक असते। ओके, चीज लाईक कुठे असते, एक्झाम्पल टीबी मध्ये। ओके, हे झालं कॅशियस नेक्रोसिस। सेकंड कुठला आहे बघा, कोग्युलेटिव्ह नेक्रोसिस। कुठली, कोग्युलेटिव्ह, एक मिनिट, कोग्युलेटिव्ह नेक्रोसिस। बघा ह्याचं हे काय असते बघा, की टिश्यू अपीयरन्स कसं असते बघा, टिश्यू अपीयरन्स कसे, ग्रॉसली पेल आणि फेम। ड्यू टू काय झालं असतं त्याच्यामध्ये, प्रोटीन डिनॅचरेशन, प्रोटीन डिनॅचरेशन आणि प्रिझर्वेशन ऑफ टिश्यू, प्रिझर्वेशन ऑफ टिश्यू आर्किटेक्चर। बघा काय म्हटलं, कोग्युलेटिव्ह नेक्रोसिस मध्ये टिश्यू अपीयरन्स कसं आहे, ग्रॉसली पेल आणि फेम आहे। कशामुळे, प्रोटीन डिनॅचरेशन झालेलं आहे। आणि बघा काय म्हणते, प्रिझर्वेशन ऑफ टिश्यू आर्किटेक्चर, त्याच्यामुळे असं दिसते हे कसं, पेल आणि फेम। ओके, नेक्स्ट ऑप्शन काय होता, लिक्विफेक्टिव्ह नेक्रोसिस। ही टिश्यू कसं राहणार बघा, टिश्यू बिकम सॉफ्ट आणि लिक्विफाईड, हे असं असणार आहे। ओके, कशामध्ये दिसून येते, सीन इन ब्रेन इन्फेक्शन म्हणा, ब्रेन इन्फेक्शन किंवा ॲब्सेस, सॉरी एवढ्या जागा असून सुद्धा मी याच्यामध्ये लिहित आहे। ओके, हे झालं लिक्विफेक्टिव्ह नेक्रोसिस। चौथा काय, फॅट नेक्रोसिस। फॅट नेक्रोसिस कुठे, ते कसं असते बघा, की जॅकी आणि व्हाईट डिपॉझिट, फॅट नेक्रोसिस ड्यू टू कशामुळे, ड्यू टू सफोनिफिकेशन मुळे, सफोनिफिकेशन त्याच्यामध्ये काय झालेलं असते, सोप लाईक सबस्टन्स झालेलं असते त्याच्यामध्ये। ओके, काय म्हटलं होतं क्वेश्चन मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ नेक्रोसिस इज ग्रॉसली पेल आणि फेम, असं कुठल्या नेक्रोसिस असते विचारले होते। मग आपलं उत्तर असणार आहे बी,
म्हणजेच दुसरा. ओके बघा याच्यामध्ये फेल आणि फेम आपण बघितलं आहे. ओके सगळ्यांनी कितीपर्यंत मार्क करून घ्यायचं आहे? 1 2 3 ते 20 पर्यंत. ओके कशासाठी? सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी. ओके आपल्याला किती येते? ओके चला दुसरा क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर नाही बघा काय सुचर. ओके विच ऑफ द फॉलोइंग सुचर जॉईन्स द पेराइटल बोन. कुठले कुठले बोन मध्ये सांगितले सुचर बघा? पेराइटल बोन अँड ऑक्सिपिटल बोन मधले कुठली सुचर आहे असं विचारलंय. मला वाटते आपण DMERचं प्रिव्हियस क्लासमध्ये हे बघितलेलं आहे. ओके ऑप्शन कुठले कुठले दिले बघा? कोरोनल सुचर, लॅम्बडाइड सुचर आणि सचारिटल सुचर आणि ऑक्सिपिटल सुचर. ऑक्सिपिटल सुचर नाही, ऑक्सिपिटल सुचर हे सुचरच नाही आहे. ओके हे आपलं एक ऑप्शन गेला. ओके कुठलं राहिलं? कोरोनल सुचर, लॅम्बडाइड सुचर आणि सचारिटल सुचर. कसं असतं? 1 मिनिट डायग्राम असेल आपल्याकडे. हे बघा कुठे कुठे इथे बघा फ्रंटल बोन आहे. फ्रंटल बोन मधले दोन्ही फ्रंटल बोन मधला फ्रंटल सुचर हे झालं. ओके परत कुठे? इथे बघा लॅम्बडाइड सुचर आहे. इथे दे सुचर आणि बिटवीन द बोन्स. पहिलं कुठलं आहे? कोरोनल बोन. हे कशा कशामध्ये आहे? कोरोनल सुचर फ्रंटल आणि पेराइटल. ओके फ्रंटल कुठे? इथे. पेराइटल कुठे? इथे. ह्याला काय म्हणायचं आपण? कोरोनल सुचर. ओके बघा इथे इथे जे गॅप आहे ना ह्याला काय म्हणायचं? कोरोनल सुचर. ओके सचारिटल कुठे आहे? पेराइटल अँड बघा पेराइटल आणि पेराइटल या दोन्हीमध्ये म्हणजे इथलं हे दोन्ही कुठलं आहे? पेराइटल बोन आहे त्याच्यामधले बघा सेंटर. त्याला काय म्हणायचं? सचारिटल सुचर. ओके आपल्याला कुठलं विचार होता? पेराइटल आणि ऑक्सिपिटल. बघा हेच आहे बघा पेराइटल आणि ऑक्सिपिटल म्हणजे लॅम्बडाइड. लॅम्बडाइड सुचर कुठं आहे? बघा हे पेराइटल झालं, हे ऑक्सिपिटल. याच्यामधलं गॅप काय? लॅम्बडाइड सुचर. आपलं उत्तर भेटलं का आपल्याला? ओके चला बघा फ्रंटल इथले दोन्ही फ्रंटल बोन मधलं हे इथे असते फ्रंटल सुचर. ओके हे पण झालं. कॉमर्स कुठे असते? इकडे खाली असते. पेराइटल आणि टेम्पोरल म्हणजे ह्याचा खाली हे समजा हे पेराइटल आहे, त्याच्या खाली काय असणार आहे? टेम्पोरल. याच्यामधलं गॅप काय? स्क्वॅमस सुचर. ओके मला वाटतं उत्तर भेटले आपलं. बघा कुठलं उत्तर बरोबर आहे? कोरोनल होता का? बघा कोरोनलचं काय इथे? फ्रंटल आणि पेराइटल. फ्रंटल आणि पेराइटल झालं का? नाही. सचारिटल म्हणजे बघा सचारिटल कुठे? इथे. दोन्ही पेराइटल मधला हे पण नसणार. मग आपलं उत्तर आहे दुसरा बरोबर. ओके चला नेक्स्ट बघा दुसरा क्वेश्चन काय म्हणते, क्लोजापाइन इज प्रिस्क्राइब्ड फॉर अ पेशंट ॲडमिटेड विथ अ शिझोफ्रेनिया. बघा शिझोफ्रेनिया पेशंटला प्रिस्क्राइब केलेलं आहे. द नर्स अंडरस्टँड दॅट द मोस्ट सिरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ड्रग. आपल्याला काय बघायचं आहे? ॲडवर्स इफेक्ट कुठली आहे बघायचं आहे. कशाची? क्लोजापाइनची. बघा क्लोजापाइन बद्दल थोडक्यात बघूया आपण. कुठली ड्रग होता? क्लोजापाइन. ओके क्लोजापाइन हे काय? ही अटायपिकल अँटीसायकोटिक आहे. अटायपिकल अँटीसायकोटिक ड्रग. ओके कशामध्ये यूज करतात? used in the treatment of किंवा used in treatment in त्याच्यासाठी शिझोफ्रेनिया मध्ये. ते पण कुठलं? रेजिस्टन्स मध्ये. रेजिस्टन्स शिझोफ्रेनिया मध्ये. ओके काय विचारलं होतं त्यांनी? साईड इफेक्ट. ओके ॲडवर्स इफेक्ट बघू आपण. त्याच्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये सेडेशन होते पेशंटला ॲडवर्स इफेक्ट म्हणतात, सॉरी साईड इफेक्ट. ओके आणि वेट गेन म्हणा, वेट गेन. ओके आणि मोस्ट सिरियस आपण MS म्हणून लिहू. ओके मोस्ट सिरियस कुठलं? ग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणजे काय? तो म्हणजे ॲब्सेन्स. काय बघा काय? सिव्हिअर म्हणजे खूप सिव्हिअर ड्रॉप इन द न्यूट्रोफिल काउंट. ही साईड इफेक्ट आहे. मोस्ट सिरियस आहे. ओके हे काय? ज्यावेळी आपल्याला पेशंट बघा न्यूट्रोफिल कमी होत आहे म्हणे, आपल्याला काय करायला पाहिजे?
पेशंट रिक्वायर रेग्युलर मॉनिटरिंग. काय मॉनिटर करायचं आपल्याला? रेग्युलर मॉनिटरिंग WBC काउंट. काय काउंट ठेवायचं मॉनिटर? WBC काउंट. ओके, हे आपल्याला करायचं. बघा WBC आलं. WBC नॉर्मल WBC किती असते? WBC नॉर्मल रेंज सगळ्यांनी कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, नॉर्मल रेंज. बघा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. ओके, कमेंटमध्ये टाका जे व्हिडिओ बघत आहे. ओके, चला काय म्हटलं होतं? चेस्ट पेन, इरिटेशन, अग्रेन्सायटिस आणि इन्सोमनिया. कुठला होता साईड इफेक्ट? मोस्ट सिरियस. तिसरा कसला आहे हे पण लक्षात ठेवा. मोस्ट सिरियस किंवा डेंजरस पण म्हणू शकता तुम्ही. ही साईड इफेक्ट आहे कशाची? क्लोचापेंच. चला नेक्स्ट बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. चौथा क्वेश्चन. द पेशंट आईज वेअर एक्झामिन्ड. बघा एक्झामिन केलेलं आहे. एक्झामिन्ड एक्झामिन्ड युजिंग स्नेलन चार्ट. ओके, स्नेलन चार्ट म्हणजे ते एक बोर्ड असते बघा, लांबने ABCD किंवा असते असं डायग्राम असते. मला वाटते डायग्राम आणले वाटते का? नाही, डायग्राम नाही आणले, सॉरी. ओके, स्नेलन चार्ट आहे. द रिझल्ट ऑफ द असेसमेंट वेअर रेकॉर्ड झालेलं आहे, म्हणजे एक्झामिन झालेलं आहे, त्यांचं रिपोर्ट आले. बघा काय काय लिहिलेलं आहे? 20/40 इन द राईट आय. बघा काय लिहिलंय? राईट आय मध्ये काय? राईट आयला 20/40 लिहिले. ओके, आय आणि 20/30 इन द लेफ्ट आय. लेफ्ट आयचे 20/30 असं लिहिलंय. ओके, लेफ्ट आय. हाऊ शुड द नर्स इंटरप्रेट दिस रिझल्ट. बघा इंटरप्रेट कसं करते नर्स असं विचारलेलं आहे. ओके, बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? द पेशंट हॅज अ रिफ्रॅक्टिव्ह एरर इन द बोथ. दोन्ही आयमध्ये काय? रिफ्रॅक्टिव्ह एरर झाले म्हणून सांगताय. ओके, आणि दुसरा आय प्रेशर रेकॉर्ड्स आर रिक्वायर्ड टू डिटरमाइन व्हॉट एव्हर द पेशंट हॅज अ ग्लुकोमा झालाय का बघा, असं म्हणताय. ओके, तिसरं काय? द पेशंट हॅज अ मायोपिया. ओके, मायोपिया म्हणजे काय? नियर साइटनेस. हे झालं का बघायचं, म्हणजे झाले का असं विचारतंय त्यांनी. द पेशंट हॅज अ इन्क्रीज्ड इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणजे काय? IOP बद्दल विचारते. म्हणजे काय? ग्लुकोमाचं झालं हे इन द बोथ आहे, ग्लुकोमा झालं असं विचारतंय. बघा कुठली इंटरप्रेट बरोबर असणार आहे नर्सची. ओके, आपण थोडी हे विजन बद्दल बघूया. ओके, बघा एकदम पहिलं काय? WHO ने किती सांगितलंय? काय? नॉर्मल विजन. नॉर्मल विजन किती? 6/6 हे झालेलं आहे. हे कशामध्ये? हे मीटरमध्ये आहे. ओके, आणि तेच आपण फीटमध्ये बघितलं 20/20 असं होतं. ओके, हे झालं नॉर्मल विजन. कोणी सांगितलं? WHO असो किंवा आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण सेम फॉलो करतो. ओके, बघा काय काय होते, कशाने चेक करतात? कुठली म्हटलं होतं मी तुम्हाला? स्नेलन चार्ट. ओके, स्नेलन चार्ट. ओके, स्नेलन चार्ट कशासाठी यूज टू मेजर? काय चेक करते स्नेलन चार्ट? कशासाठी यूज करतात? व्हिज्युअल ॲक्युइटी. व्हिज्युअल ॲक्युइटी प्रत्येक चष्माच्या दुकानामध्ये असते. ओके, बघा काय काय आपण डोळ्याबद्दल बघू. काय काय दिलं त्यांनी? राईटचे किती? 20/40. बघा राईट आयचे काय दिले त्यांनी? 20/40. कशामध्ये आहे? हे फीटमध्ये आहे, मीटरमध्ये नाही आहे. ओके, त्याचं इंडिकेशन काय होते बघा, म्हणजे पेशंट सीन करते, पेशंटनं दिसतंय कुठनं? 20 फीटवरनं. 20 फीटवरनं पेशंटला दिसते हे. ओके, कुठली नॉर्मल कसं दिसायला पाहिजे त्यांना? 40 फीट. बघा आपण लिहूनच टाकू. ओके, त्याची अर्थ काय होते? पेशंट कॅन सीन at 20 feet. A person. Okay, a person with normal vision see at 40 feet. बघा एक ऑब्जेक्ट आहे, एक आपण ऑब्जेक्ट समजू. ओके, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला बघायचं आपल्याला. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय बघा, पेशंटचे किती आले? 20. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे 20 फीटवरनं दिसतंय एक पेशंटला. म्हणजे आपले जे पेशंट आहे याला 20 फुटावरनं क्लिअरली दिसतंय. ओके, आणि नॉर्मलमध्ये कसं दिसायला पाहिजे त्यांना? 40 फूट. हे काय? नॉर्मल.
हे नॉर्मल इथनं दिसायला पाहिजे, पण त्यांना क्लिअर इथनं दिसतंय. म्हणजे हे पेशंट इथं आणले तर ह्यांना हे ऑब्जेक्ट दिसणार नाही. कळलं काय? हे जे ऑब्जेक्ट आहे हे किती आहे? 20 फूटचं अंतर आहे. ओके, हे टोटल किती आहे? 40 फीटचे अंतर आहे. ओके, हे फीटचं डिफरन्स झालं. ते पेशंटला 40 फूटवरनं जे ऑब्जेक्ट दिसायला पाहिजे क्लिअरली, पण पेशंटला काय होते? 20 फूटवरनं ते क्लिअर दिसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? 40 फीटवरनं त्याला चांगलं दिसत नाहीये. म्हणजे एक ब्लर असो काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम आहे असं समजा. ओके, म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तिथनं दिसत नाहीये. क्लिअर कुठनं दिसते? 20 फीट असं इथे लिहिलेलं आहे. हे काय? पेशंटचे डाटा आहे वरचे. हे खालचं काय? नॉर्मल विजनचे डाटा आहे. ओके, हे झालं राईट आयचे. बघा लेफ्ट आयचं काय म्हटलं होतं? सॉरी, लेफ्ट आय. एक मिनिट, लेफ्ट आयचं 20/30. 20/30. बघा याच्यामध्ये आपण सेम काय? ऑब्जेक्ट नॉर्मल कुठनं दिसतंय? नॉर्मल वाला पेशंटला इथं थांबलाय. ओके, त्याला दिसतंय ऑब्जेक्ट क्लिअरली. किती फूट आहे? ते 30 फीट आहे. ओके, पण पेशंटला कुठनं क्लिअर दिसतंय? 20 फीट. इथं थांबलंय आपलं पेशंट. हे किती? हे 20 फीट. इथनं क्लिअर दिसतंय, पण पेशंट इथं आल्यावर दिसणार आहे का चांगले? नाही, इथं ब्लर दिसणार आहे. ओके, हे झालं आपलं सिनेरियो बेस्ड ज्यांनी दिले होते डाटा एवढे. ओके, बघा हे दोन्हीमुळे काय होते? बघा हे दोन्ही बघा येते आहे. बघा लाईट रेज करते नाही, हे काय कामाचं नाही, राहू द्या. बघा हे दोन्ही काय इंडिकेट करते? बघा इंडिकेट काय झालं? रिड्यूस्ड, कमी झालं का नाही? रिड्यूस्ड विजन ॲक्युटी. विजन ॲक्युटी ला काय म्हणू शकतो आपण? रिफ्रॅक्टिव्ह एरर. रिफ्रॅक्टिव्ह एरर कुठल्या? दोन्हीमध्ये फरक दिसला ना आपल्याला? बघा इथे लेफ्ट आयमध्ये पण फरक दिसले, म्हणजे आणि राईट आयमध्ये पण. ओके, रिफ्रॅक्टिव्ह एरर आपण काय लिहू? इन बोथ आय, दोन्ही आयमध्ये. ओके, हे झालं. बघा क्वेश्चन काय म्हणते. ओके, हे झालं. हे करून टाकू आपण, हे कामाचं नाही. द पेशंट हॅज अ रिफ्रॅक्टिव्ह एरर इन बोथ आईज. बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. आपण जस्ट बघितलो जे नॉर्मल जिथनं दिसायला पाहिजे होतं, नॉर्मल विजन कॅपॅसिटी म्हणा किंवा ॲक्युटी म्हणा, जेवढं होतं का? नाही, दोन्हीमध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर होतं. ओके, हे उत्तर बरोबर असणार आहे. सेकंड काय म्हणते बघा? आय प्रेशर रेकॉर्ड आर रिक्वायर्ड टू डिटरमाइन द वॉट एव्हर पेशंट हॅज अ ग्लुकोमा. ग्लुकोमाला आपण विज्युअल ॲक्युटीमध्ये चेक करत नाहीये. ओके, मला वाटते लास्ट क्लासमध्ये आपण ग्लुकोमाबद्दल पण सांगितलं होतं. 3 मॅटर होते जे आपण ग्लुकोमाला इझी फाइंड आउट करू शकतो. काय काय असते त्याच्यामध्ये? इन्क्रीज्ड इंट्रा ऑक्युलर प्रेशर, IOP वाढलेलं असते. ओके, हे अजून काय होतं? ऑप्टिक डॅमेज. ओके, ऑप्टिक डिस्क डॅमेज. ओके, अजून एक मुद्दा होता, म्हणजे 3 पॉईंट सांगितलं होतं, ह्याच्यामधलं तर 2 तरी असायलाच पाहिजे. ओके, तिसरा आहे लॉस ऑफ विजन. हे कशाचे झाले? हे ग्लुकोमाचे झाले. ह्याची आणि ह्याचं काहीच संबंध नाही आहे. ओके, IOP वगैरे बघा, याचं इथे लॉस ऑफ विजन आहे, पण ह्याच्यामध्ये ग्लुकोमाच्या फंडा काय? हे तिन्हीमध्ये 2 असायलाच पाहिजे. ऑप्टिक डिस्क डॅमेज आहे का? आणि IOP काय आहे का? इथे नाही. हे बघा पेशंट ह्याचं इन्क्रीज नाही, हे पण कॅन्सल झालं. हे पण, हे दोन्ही ग्लुकोमाचं आहे. ओके, हे काय म्हणते बघा? द पेशंट ह्याचं मायोपिया. मायोपिया बद्दल थोडे बघूया. मायोपिया म्हणजे काय? मायोपिया म्हणजे नियर साइटनेस. काय म्हणू शकतो आपण? नियर साइटनेस म्हणून डी सायलेंट होते. ओके, नियर साइटनेस ह्याचा अर्थ काय होणार आहे? जे नियर ऑब्जेक्ट आहे, नियर ऑब्जेक्ट. ओके, ते कसं दिसणार आहे पेशंटला? क्लिअर दिसणार आहे. ओके, क्लिअर. ओके, आता मी बसलो, माझ्या समोर काय? आता लॅपटॉप आहे, मला इथनं लॅपटॉप क्लिअरली दिसते. ओके, आणि डिस्टन्स किंवा फार ऑब्जेक्ट खूप लांब आहे. खूप लांबचे कुठल्या पण ते नेक्स्ट ते जे पुढे दिसते असं समजा, त्याच्यामधनं ते काय दिसणार? मला ब्लर दिसणार. हे काय? हे मायोपिया. ओके, जवळचं क्लिअर, दूरचे ब्लर. ओके, ते पण असणार आहे का? नाही. मग आपलं उत्तर आहे पहिला बरोबर. ओके, चला नेक्स्ट.
बघा काय म्हणते, इन्फंट्स, पाचवा क्वेश्चन आहे, इन्फंट्स युजली डॅश डॅश. ओके, देअर बर्थ वेट बाय 10 to 12 months. बघा 10 ते 12 महिन्याला इन्फंटचे वेट किती आलेलं असते. आलेलं असतं म्हणजे इथे काय दिले बघा ऑप्शनमध्ये, ट्रिपल, डबल, मेंटेन, क्वाड्रपल एवढी दिलेलं आहे. कसं असते म्हणजे किती टाइम वाढलेलं असते 12 महिन्यात असे विचारलेलं आहे. ओके, आपण बघूया बर्थ वेट बद्दल. बर्थमध्ये ओके आपण मल्टिपल टाइम करू ते. बघा काय माइलस्टोन आहे, कशाचे, माइलस्टोन ऑफ किंवा माइलस्टोन इन इन्फंट वेट म्हणून. ओके, इन्फंट वेट, इन्फंट म्हणजे काय, इन्फंट मध्ये 0 to 1 year येते, एवढे लक्षात ठेवा. ओके, इन्फंट त्याच्यामध्ये आपण बघू कसं असते. 2 टाइम, 2 टाइम कधी होते, अजून काय काय 2 3 4, 2 3 3 4 टाइम, 5 टाइम, अजून काय 7 टाइम, लास्ट 10th टाइम. ओके, मला वाटतं दिसतंय तुम्हाला. ओके चला, 2 टाइम कधी होते, हे 5 मंथला होते. ओके, 5 मंथला 2 टाइम. ओके, 3 टाइम कधी होते, 1 इयरला. ओके, 4 टाइम कधी होते, 2 इयरला. हे रट्टा मारला तरी चालेल. ओके, 5 टाइम कधी होते, 3 इयरला. ओके, 7 टाइम कधी होते, 7 इयरला. हे शेवटचे आहे बघा, 7चे 7, 10चे 10. ओके, 10 इयरला. ओके, त्यांनी काय विचारलं होतं आपलं, 10 ते 12 मंथ म्हणजे काय, 10-12 मंथ म्हणजे बघा म्हणजे 1 वर्ष. आपण हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, ट्रिपल आहे का, बघा दुसरी ऑप्शन आहे, आपलं उत्तर दुसरा बरोबर आहे. ओके चला, ही इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. मॅक्झिमम विचारलेले डबल कधी होते आणि ट्रिपल कधी होते हे खूप वेळा विचारलेलं आहे. ओके बघा 2 वेळा इम्पॉर्टंट लिहिलो. ओके चला नेक्स्ट बघा काय म्हणते 6वा क्वेश्चन. when oxygen binds with a hemoglobin, बघा ऑक्सिजन बाइंड विथ hemoglobin, CO2 is released to increase CO2. बघा CO2 is released to increase CO2 transport from blood to बघा alveoli, बरोबर आहे. and its expression, this effect is called, त्याला इफेक्टला काय म्हणायचं. ओके बघा हे डील होते आपल्यामध्ये. बघा काय ऑक्सिजन बाइंड विथ हेमोग्लोबिन, ज्यावेळी CO2 परत कुठे होणार आहे, इन्क्रीज CO2 ट्रान्सपोर्ट फ्रॉम ब्लड टू अलेव्हल, अलेव्हलवरनं डायरेक्ट आपण CO2 बाहेर टाकणार आहे. हे काय कुठली इफेक्ट आहे असं विचारते. ओके बघा काय म्हणते ऑक्सी हिमोग्लोबिन इफेक्ट. बघा असले काय टर्मच नाही आहे. ओके हे गेलं खड्ड्यात. ओके दुसरं काय बघा काय लिहिलं आहे, ऑथॉर्न इफेक्ट. हे कशाचे आहे, हे रिसर्च आणि क्लिनिकलमध्ये वगैरे यूज होतात. कुठली रिसर्च किंवा क्लिनिकलमध्ये आपलं काही संबंध नाही आहे, हे पण गेलं कुठे खड्ड्यात. बघा तिसरा क्वेश्चन काय म्हणते बघा कार्बोक्सी हिमोग्लोबिन इफेक्ट. बघा कार्बोक्सी हिमोग्लोबिन बद्दल हे काय कार्बन मोनॉक्साईड बाइंडिंग असते. कार्बन मोनॉक्साईड बाइंडिंग कशाला, हिमोग्लोबिनला. ओके हिमोग्लोबिन हे काय तयार होते, CO2 नाही आहे, मोनॉक्साईड आहे म्हणजे एकच, फॉर्मिंग कार्बोक्सी हिमोग्लोबिन. ही 200 टाइम मॅक्झिमम असते, खूप लवकर कार्बन मोनॉक्साईड बाइंड करतो HB हिमोग्लोबिन. ओके प्रिव्हेंट हे काय प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट O2 बाइंडिंग. बघा खूप डेंजर आहे हे मोनॉक्साईड म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आहे. आपल्याला खरं तर O2 बाइंडिंग पाहिजे पण हे प्रिव्हेंट करतो, कुठला कार्बोक्सी हिमोग्लोबिन इफेक्ट. मग आपला CO2 बाहेर टाकणार आहे का, हे नाही, हे पण चुकलं. शेवटचं काय हेल्डन इफेक्ट. बघा हेल्डन इफेक्ट काय आहे की ऑक्सिजन बाइंडिंग O2 बाइंडिंग तिकडे मोनॉक्साईड होता, बाइंडिंग HB. ओके आणि CO2 रिलीज करतो, बरोबर आहे ना, जे आपलं नॉर्मल फंड आहे. ओके कुठे रिलीज करणार, इन द लंग्स, तेच म्हणजे आपलं अलोवेल. ओके नंतर कुठे जाणार, एक्सप्रेशन बाहेर जाणार. मग आपलं उत्तर भेटलं, एकदम इझी क्वेश्चन. ओके चला चौथा उत्तर बरोबर असणार आहे. नेक्स्ट बघा हे काय म्हणते 7वा
मेडुला ऑब्लंगेटा इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट डॉर्सली बाय. बघा राईट अँड लेफ्ट ते पण कुठे डॉर्सली म्हटले. ओके बघा इथे डायग्राम आहे माझ्याकडे. बघा एक एक ऑप्शन बघूया पहिला आपण. हे काय इंटिरो लॅटरल सर्कस, हे काय पिरामिड, एंटेरियर मेडियन फिशर आणि पोस्टेरियर मेडियन सर्कस. बघा ठीक आहे ही रूट्स आहे. कशाचे रूट्स ऑफ आपले क्रेनियल नर्व्हचे. कुठले कुठले हां 9वा आणि 12वा इथनं एमर्ज होते म्हणजे सुरू होते. हे असणार आहे का इंटरलॅटरल नाही, हे इंटरव्हल सेल झालं. ओके हे नसणार आहे. पिरामिड काय ही वेंट्रिकल स्ट्रक्चर आहे. हे काय वेंट्रिकल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय असते कंटेनिंग काय असते स्पायनल ट्रॅक्ट असते ह्याच्यामध्ये. ओके कुठली पिरामिडमध्ये. हे पण उत्तर नसणार आहे आपलं. तिसरा काय म्हणतो बघा एंटेरियर मेडियन फिशर. हे काय हे पण वेंट्रिकलचे मिडलाईन. ओके वेंट्रिकल मिडलाईन ग्रूव किंवा डिवायडिंग मेडुला. कसे डोर्सल आहे का नाही, हे मेडुला आहे मेडुली नाही. ओके मेडुला कसं हे वेंट्रिकल आहे. डोर्सल आहे का नाही, हे वेंट्रिकल आहे. हे आपलं उत्तर असणार आहे का. त्यांनी काय विचारले आपल्याला डोर्सल आहे, हे पण उत्तर नसणार आहे. शेवटचं काय राहिलं पोस्टेरियर मेडियन सर्कस. बघा मेडुला ऑब्लंगेटा एमओ म्हणजे मेडुला ऑब्लंगेटा. हे काय आहे डिव्हिजनल इंटू राईट अँड लेफ्ट. राईट आणि लेफ्ट हाल्स डॉर्सली. बघा हे काय डॉर्सली. बघा कशाचं बघतोय आपण पोस्टेरियर मेडियन सर्कस की. ओके पोस्टेरियर मेडियन सर्कस याची एक्सप्लेनेशन चालू म्हणजे फोर्थ ऑप्शनचे. ओके इट्स डॉर्सल. हे झालं. ओके हे काय रिलेव्हंट स्ट्रक्चर आहे ह्याची. ओके बघा डायग्राम पण आहे आपल्याकडे. रिलेव्हंट स्ट्रक्चर इज द पोस्टेरियर मेडियन सर्कस. ओके हे झालं सर्कस. काय सर्कस काय आहे बघा इथे लाईन करू. हे काय इफ अन शॉलो ग्रूव कुठे ऑन द डोर्सल. ओके डोर्सल म्हणजे कुठे हे पोस्टेरियरली. ओके आपण पोस्टेरियर त्या ब्रॅकेटमध्ये लिहू. ओके पोस्टेरियर मिडलाईन आहे ती मेडुला ऑब्लंगेटा असते असं आहे. ओके असं डिवायडेड त्याचा मधलं म्हणतो मी. ओके पोस्टेरियर कुठं होतं मिडलाईन दॅट डिवाइड द काय आपली मेडुला. कसे राईट आणि लेफ्टमध्ये त्याच्यामध्ये काय असतंय ॲल्व डोर्सली. ओके चला बघा कुठे डोर्सल रूट्स ऑफ स्पायनल नर्व्स इथे बघा इथे आहे बघा पोस्टर व्ह्यू मध्ये. ओके चला ऑप्शन कुठे होतं आपलं ऑप्शन चौथा बरोबर असणार आहे. ओके बाकी सगळं चुकलं आपलं. ओके चला नेक्स्ट काय म्हणते बघा अवॉइड करायचे मॅरेज. अवॉइडिंग मॅरेज विद इन द फॅमिली. कशात फॅमिलीमध्ये मॅरेजला अवॉइड करायचं इज अ टर्म्ड ॲज. त्याला आपण काय म्हणतो बघा एक्झाम पण आपण मला वाटते लास्ट बघितलंय बघा DHS टीमरमध्ये म्हणजे बघा ही एक्झाम कोण घेते TCS. ओके मॅक्झिमम क्वेश्चन सेमच आहे म्हणजे जे एक टॉपिक त्यांनी निवड केलेलं आहे प्रत्येक मॅक्झिमम एक सिलेक्टेड टॉपिक्स आहेत त्याच्यावरती खूप क्वेश्चन्स आलेला आहे. ओके ज्या वेळेपर्यंत ही एक्झाम होणार आपण ह्या टॉपिकमध्ये कॉन्सन्ट्रेट केला तर नक्की आपलं सिलेक्शन होणार आहे. ओके काय म्हणत होतो मी अवॉइडिंग द मॅरेज. ओके हां एक्झोगामी. ओके एक्झोगामी म्हणजे काय
काय मॅरेज करायचं आहे कुठे, मॅरेज कुठे, आउटसाइड, आउटसाइड अ स्पेसिफिक ग्रुप, स्पेसिफिक ग्रुप टू विच पर्सन बिलोंग, पर्सन बिलोंग. ओके, म्हणजे जे आपलं फॅमिली सोडून दुसऱ्या फॅमिलीमध्ये जे स्पेसिफिक ग्रुप असतो ते वेगळे, त्यांच्यासोबत जे लग्न करतात त्याला काय म्हणायचं, एक्झोगामी. ओके, चला आणि काय काय म्हटले बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, सपिंदा एक्झोगामी. त्याच्यामध्ये काय असते की अवॉइड मॅरेज विथिन, म्हणजे कोणाचं अवॉइड, त्यांचं कोणासोबत अवॉइड करायचं हे फ्यू जनरेशन्स. ओके, कसले असू शकते ते, मला अवॉइड मॅरेज विथ, एक मिनिट, मॅरेज विथ फ्यू जनरेशन ऑफ, कुठल्या जनरेशनची, मदरची आणि फादरची जनरेशन सोडून. ओके, मदर आणि फादर, ओके, त्यांची म्हणजे त्यांच्या साईडचे, ओके, फादर साईडची जनरेशन सोडून. ओके, ते झालं सपिंदा एक्झोगामी. ह्याने काय म्हटलेले, मॅरेज विथ फॅमिली म्हटले. ओके, हे पण गेले. हे काय दुसरं गोत्रा, म्हणजे सेम गोत्रा म्हणजे बघा ही आपली वर्णमध्ये आलेलं आहे. वर्णचे म्हणजे आपले ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये वगैरे गोत्र वगैरे बघतात, त्याच्यामधला आहे. ओके, म्हणजे सेम फॅमिली असं ह्याची सिम्बॉलिक आहे. हे काय करायचं आता, अवॉइड मॅरेज बघा, एक्झोगामी शेवटला. ओके, अवॉइड मॅरेज त्याच्यासाठी इन सेम गोत्रा. ओके, म्हणजे काय गोत्र म्हणजे काय, इन सेम फॅमिली. मग आपलं उत्तर भेटलंय का बघा, हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, ते काय म्हटले बघा, तिसरा प्रवारा एक्झोगामी. हे पण काय, हे स्पेसिफिक एक सबग्रुप आहे. ओके, ही सबग्रुपमध्ये अवॉइड करायचे लग्न, मॅरेज, अवॉइड मॅरेज. हे बघा चौथा काय, विलेज एक्झोगामी, म्हणजे सेम विलेजमध्ये अवॉइड करायचं. अवॉइड चौथा. ओके, अवॉइड मॅरेज विदिन विलेज. ओके, मॅरेज विदिन विलेज, त्याला काय म्हणायचं आपण, विलेज एक्झोगामी. ओके, आपलं उत्तर कुठले बरोबर आहे, दुसरा. ओके, चला नेक्स्ट टिक करा तुमचे जे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी करताय. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते 9वा, इन विच टाईप ऑफ म्युटेशन डज द अल्टर्ड DNA गिव्ह द सेल ऑफ प्रीमेचर. काय म्हणते, म्युटेशन डज अल्टर्ड म्हणते कुठलं, DNA गिव्ह द सेल प्रीमेचर सिग्नल टू द स्टॉप प्रोटीन प्रोडक्शन. बघा काय, स्टॉप प्रोटीन प्रोडक्शन रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ द स्मॉलर प्रोटीन्स. स्मॉलर प्रोटीन प्रोडक्शन होते म्हणे. ओके, बघा कुठले ह्याच्यामध्ये आहे ऑप्शन, कुठले कुठले दिलेले आहेत, मिशन्स म्युटेशन आणि हे झालं मिशन म्युटेशन. दुसरं काय, डिलेशन म्युटेशन, हे बघ कसले नाव आहे, नॉनसेन्स म्युटेशन आणि इन्सर्शन म्युटेशन. बघा त्याच्यामध्ये काय असते, मिशन्समध्ये काय असते इथे लिहू आपण. ओके, मिशन्स म्युटेशनमध्ये चेंजेस, काय चेंजेस असतात, अमायनो ॲसिड. ओके, चेंजेस 1 अमाइन ॲसिड प्रोटीनमध्ये, अमाइन ॲसिड चेंज असते या प्रोटीनमध्ये. ओके, हे झालं मिशन म्युटेशन. दुसरं काय, डिलेशन म्युटेशन. त्याच्यामध्ये काय असते, 1 or एक किंवा जास्त न्यूक्लियोटाइड्स आर डिटेक्टेड. ओके, किती न्यूक्लियोटाइड दिसायला पाहिजे, एक, पण इथे किती दिसते, 1 or more. ओके, हे पण नाही. हे बघा तिसरं काय, नॉनसेन्स म्युटेशन. ह्याच्यामध्ये काय होते बघा, अमाइनो ॲसिड चेंज्ड टू काय करतं, स्टॉप कोडॉन. कुठली कोडॉन, UAA असो आणि UAG असो.
हे सगळे कोडन्स आहे. ओके, प्रोटीन तयार होते जे इथलं महत्वाचे. ओके, हे झालं. ओके, हे काय करते, लीड्स टू इनकम्प्लीट काय काय फंक्शनल प्रोटीन. मग आपलं उत्तर भेटले, फंक्शनल प्रोटीन्सला इनकम्प्लीट करतो हे, लीड्स टू इनकम्प्लीट. ओके, तिसरा आपलं उत्तर भेटलेलं आहे. ओके, हे शेवटचं काय बघा, इन्सर्शन म्युटेशन. त्याच्यामध्ये काय होतं, एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड्स इन्सर्ट होते. त्याच्यामध्ये काय, एकच मिनटं, एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड इन्सर्शन. ओके, असणार आहे का, नाही. मग आपलं उत्तर आहे तिसरा. का, अमोनियो ऍसिड ह्याच्यामध्ये स्टेंड करतो आणि स्टॉप कोडॉन. ओके, ते कोडॉन स्टॉप झाल्यावर काय, म्हणजे ते पुढच्याला मेसेज भेटत नाही. हे काय करते, लीड्स इनकम्प्लीट फंक्शनल प्रोटीन. ओके, बघा ह्याने काय म्हटलंय, स्मॉलर प्रोटीन, म्हणजे ते इनकम्प्लीटच झालं. ओके, तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन म्हणते बघा, बघा, एपिडेमियोलॉजिकल स्टडीज इन्सिडेंट्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द डॅश डॅश स्टडीज. कुठल्या स्टडीमध्ये इन्सिडेंट्स कॅन बी ऑब्टेन होते असं विचारलेलं आहे. ओके, इन्सिडेंट्स म्हणजे काय, आपण लास्ट वेळेस सांगितलं कुठे इन्सिडेंट्स. ओके, इन्सिडेंट्स म्हणजे काय, नंबर ऑफ न्यू केसेस, काय, नंबर ऑफ न्यू केसेस ॲट अ सिलेक्टेड पिरियड किंवा टाइम म्हणा. ओके, सिलेक्टेड एरिया आणि गिवन टाइममध्ये. ओके, कोहॉर्टसाठी आपण कोहॉर्टबद्दल बघूया थोडं. कोहॉर्ट स्टडीमध्ये काय होते बघा, कोहॉर्ट स्टडी ही लॉंग टाइम पर्यंत असते, एक पिरियडमध्ये. ओके, काय, पार्टिसिपेंट आर, काय म्हणू शकतो आपण ह्याला, पार्टिसिपेंट्स आर फॉलोड ओव्हर टाइम टू सी. बघा, ओव्हर टाइम टू सी एक मॅक्झिमम टाइम पर्यंत असते, एक टाइम टू सी काय, हू डेव्हलप डिसीज बघा काय करतंय, फॉलोड ओव्हर टाइम टू सी म्हणजे त्यांना बघायचं आहे. ओके, डेव्हलप डिसीज म्हणजे हे एक टाइम इंटरव्हल झाला, म्हणजे हे लॉंग टाइम आपण कन्सिडर करू शकतो याला. हे कोहॉर्ट स्टडीमध्ये आहे. ओके, आणि अलाउ कॅल्क्युलेशन ऑफ इन्सिडेंट्स कव्हर करतो. म्हणजे आपण म्हणू शकतो बाबा एवढे सिलेक्टेड टाइममध्ये एवढी इन्सिडेंट्स किंवा न्यू केसेस आले म्हणून. ओके, हे काय झालं कोहॉर्ट स्टडीबद्दल. दुसरं काय होतं, लॉन्जिट्युडिनल स्टडी. हे काय, ही पण स्टडीज ओव्हर टाइम. ओके, ओव्हर टाइम म्हणजे एक लेंथी पिरियडमध्ये म्हणू शकतो आपण. म्हणजे रिपीटेड ऑब्झर्वेशन. बघा काय म्हणते, रिपीटेड ऑब्झर्वेशन ऑफ सम ऑब्जेक्ट. एक मिनिट, ऑब्जेक्ट ते पण कसे, ओव्हर टाइम, एक लॉंग टाइम मध्ये आपल्याला बघायचं. आणि हे पण यूज टू कॅल्क्युलेट काय ऑफ इन्सिडेंट्स. त्याच्यामध्ये पण इन्सिडेंट्स कॅल्क्युलेट करता येते. ओके, कुठल्या कोहॉर्ट स्टडीमध्ये. आणि दुसरं काय होतं, हे लॉन्जिट्युडिनल थोडी बघा ह्याच्यामध्येच आहे, लॉन्जिट्युडिनल म्हणजे लॉंग टाइम. ओके बघा. ओके, तिसरं काय, केस कंट्रोल म्हणजे काय, कसं असतं, आपलं एक कुठल्या तरी स्टडी असते, म्हणजे एका स्टडीमध्ये कसं एक कंट्रोल ग्रुप आणि नॉन कंट्रोल ग्रुप, एक डिसीज त्याच्यामध्येच असते, एक डिसीजवाला पण असतं आणि एक ग्रुप म्हणजे डिसीजचे, एक नॉन डिसीजचे म्हणजे हेल्दी पीपल. ह्याच्यामध्ये केस कंट्रोलचे ही स्टडी असतो. ओके, आपण काय म्हणू शकतो, स्टडी विदिन किंवा स्टार्ट विदिन. ओके, स्टार्ट विदिन डिसीज्ड आणि नॉन डिसीज ग्रुप त्याच्यामध्ये असते. त्याला काय म्हणतो आपण, केस कंट्रोल. मॅक्झिमम हेच यूज करतात. ओके, हे काय, क्रॉस सेक्शनल. हे काय, हे सिंगल पॉईंट ॲट टाइम, एका वेळी करून टाकायचं. ओके, पॉईंट ॲट अ टाइम.
एक स्टडी असा असतो, फक्त एका दिवशी जायचं, सगळ्यांनी एक चेकलिस्ट द्यायचा, तुम्हाला काय काय वाटते बघा, टिक टिक करा म्हणून टिक करून दिले आणि ह्याच्यावरती रिसर्च संपला. हे काय सिंगल टाईममध्ये, मल्टिपल वेळा जायचं आहे का नाही आहे. बघा कोर्टमध्ये आपण लॉंग टाईम जातो, लॉन्जिट्यूडने पण लॉंग टाईम जातो, केस कंट्रोलमध्ये पण जातो, पण इथे काय म्हटलं इन्सिडेंस असं करत नाही आहे. बघा इन्सिडेंस म्हणजे काय, नंबर ऑफ न्यू केस. इथे नॉर्मल पण आहे, नॉर्मल पेशंट म्हणजे जे नॉर्मल पण आहे आणि डिसिजेबल पण आहे. मग हे पण कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल. बघा कोहॉर्ट आणि लॉन्जिट्यूडनल त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये इन्सिडेंस काउंट करता येते, म्हणजे कॅल्क्युलेशन करता येते. इन्सिडेंस त्याच्यामध्ये पण इन्सिडेंस काउंट करता येते. बघा DMRनी सॉरी DHSनी कुठला आन्सर करेक्ट राहिलेलं आहे इथे, त्यांनी पहिलं उत्तर ॲक्सेप्ट केलेलं आहे. खरं तर हे दोन्हीमध्ये इन्सिडेंस आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते. ओके, पहिलं उत्तर DHSने बरोबर मानलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणते, द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विटॅमिन C डेफिशियन्सी इन अ चाइल्ड. विटॅमिन C ची डेफिशियन्सीमध्ये काय होते असं विचारलेलं आहे. ओके, बघा ते काय योगधर्मी, ते काय विटॅमिन ए मध्ये होते, विटॅमिन A डेफिशियन्सी. ओके, आणि डेमेन्शिया काय, डेमेन्शिया काय विटॅमिन B3. ओके, B3 म्हणजे काय, नियासिन. ओके, लक्षात आलं का. 3D नाही ट्रीट केला तर 4D, 4D चौथा डी कुठला, डेथ. आणि हे 3D मधलं एक डेमेन्शिया आहे. ओके, हे काय तिसरा फेलोसिस. हे काय की विटॅमिन B2 चे, विटॅमिन B2 डेफिशियन्सी, आपण याला काय म्हणतो, रायबोफ्लेविन. सायंटिफिक नाव आहे. ओके, नियासिन रायबोफ्लेविन. ओके, हे आपण विटॅमिन B2 B3 आपण असंच म्हणतो. ओके, आहे नाव, पण हे सायंटिफिक नाव नियासिन रायबोफ्लेविन आहे. ओके, चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, स्युडो पॅरालिसिस. स्युडो पॅरालिसिस म्हणते बघा विटॅमिन C म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे काय, स्कर्वी. ओके, इथे पण C येते म्हणून विटॅमिन सीचं डेफिशियन्सी असं लक्षात ठेवायचं. स्कर्वी लीड्स काय करते बघा, लीड्स टू डिफेक्टिव्ह कोलेजन सिंथेसिस. ओके, सिंथेसिस याच्यामध्ये काय काय होते बघा, वीक ब्लड वेसल्स, आपले ब्लड वेसल्स वीक होते. ओके, वेसल्स आणि पुअर, बघा ब्लड वेसल्स वीक झाल्यावर सप्लाय होणार का, नाही, म्हणून पुअर वुंड हिलिंग. बघा वुंड हिलिंगमध्ये ज्यावेळी इंजुरी वगैरे झालेली असते, वुंड वगैरे असते, त्यांना विटॅमिन C जास्त देतात, कारण त्याच्यामध्ये काय काय झालं असते, वीक ब्लड वेसल्स आहे, तिथंपर्यंत ब्लड पोहोचत नाहीये आणि पुअर वुंड हिलिंग ह्याच्यामध्ये होते. ओके, हे झालं. आणि अजून काय, डिफेक्टिव्ह बोन फॉर्मेशन. मला वाटतं एक क्वेश्चन असं पण आलतंय, एक इंजुरी आहे त्या पेशंटला कुठली विटॅमिन आपण ॲडवाइज करतो, असं पण एकदा आलतंय. ओके, हे पण PYQ मधलं आहे, कुठल्या एक्झाममध्ये विचारले तेवढं आयडिया नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये आन्सर होता विटॅमिन C. ओके, हे झालं विटॅमिन C ची. हे काय, स्युडो पॅरालिसिस आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, चला. ओके, चला. आणि काय म्हटलं होतं इथे, बघा स्युडो पॅरालिसिस बद्दल नाही बघितलं मी. ओके, फक्त स्कर्वी बद्दल डिस्कस केलं. ओके, त्याच्यामध्ये काय काय होते बघा, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा क्लिनिकल सिम्पटम्स म्हणा. ओके, त्याच्यामध्ये स्वलन आणि पेनफुल जॉईंट असते. ओके, पेनफुल जॉईंट्स असते. आणि स्युडो पॅरालिसिस म्हणजे काय बघा, स्युडो म्हणजे काय, खोटं. पॅरालिसिस म्हणजे पॅरालिसिस असणार आहे का, नाही, ते खोटं असणार आहे. म्हणजे जे पेनफुल जॉईंट वगैरे असते त्याच्यामध्ये काय करणार बच्चू, चिल्ड्रन रेफ्यूज टू मूव त्याची एक्स्ट्रीमिटीज. ओके, त्याच्यामुळे काय म्हणायचं आपण त्याला, स्युडो पॅरालिसिस म्हणायचं. ओके, उत्तर भेटलं आपल्याला. चला, चौथा उत्तर बरोबर. चला नेक्स्ट बघा इथे, मला वाटते स्क्रीनशॉट काढून ठेवा. लास्ट ह्याच्यामध्ये पण आपण सेम यूज करतो, ज्यावेळी विटॅमिनचे क्वेश्चन येईल आपण पेस्ट करून टाकू आणि तुम्हाला लक्षात येईल. ओके, आणि रिपीट केलं तर आपल्याला मनात बसणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिफेन्स मेकॅनिझम मला बघा. ओके, इन्व्हॉल्व द रिव्हर्टिंग बॅक
काय म्हणते बघा, रिव्हर्टिंग बॅक टू द अर्लियर बिहेवियर. म्हणजे अर्लियर म्हणजे काय, ते चिल्ड्रन बॉय आणि इंडिव्हिज्युअल. बघा हे काय होणार आहे याच्यामध्ये, चिल्ड्रन लाईक बिहेवियर होणार आहे. काय, चिल्ड्रन लाईक बिहेवियर, रिव्हर्टिंग बॅक टू द अर्लियर म्हणल्यावर. ओके, बिहेवियर. ओके, बघा ऑप्शन काय काय दिलेलं बघा. रिॲक्शन फॉर्मेशन, आपण मला वाटते लास्ट क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे. कुठली, रिॲक्शन फॉर्मेशन. म्हणजे काय, एक्झाम्पल काय लक्षात ठेवता, मी आत्ता म्हणलं होतं सासू आणि सोनची असते ह्यांचं भांडण, पण भांडण म्हणूनच लिहू इथे. ओके, सासू आणि सोनचे भांडण, पण कोणी रिलेटिव्ह कोणी बाहेर नाही आलं तर कसं वागते त्यांनी ह्यांच्यावरती खूप प्रेम करते, आदर करते आणि सगळं काम करते असं दाखवायचं. पण भांडण लय भयानक असतं त्यांचं. म्हणजे काय असणार, अनएक्सेप्टेबल जे थॉट्स आहे ते अपोजिट दाखवणार ह्याच्यामध्ये, जे दुसऱ्यांच्या समोर. ओके, हे काय दुसरं, रिग्रेशन. हे काय, हे असणार आहे चिल्ड्रन लाईक बिहेवियर. त्याच्यामध्ये काय होते, रिव्हर्जन ऑफ बॅक. बघा एक पेशंट, एक चिल्ड्रन आहे, त्याला काय केलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्याची रिॲक्शन काय येणार ज्यावेळी कुठली हॉस्पिटलमध्ये असल्यावर ते बेड वेटिंग वगैरे करते. ओके, ते स्ट्रेसमध्ये येऊ, त्याला काय म्हणायचं आपण, रिग्रेशन. म्हणजे आहे चांगलं सगळं कळते त्याला, तरी पण चाइल्ड लाईक बिहेवियर करतं, त्याला काय म्हणायचं, रिग्रेशन, चाइल्ड लाईक बिहेवियर. ओके, हे काय आपलं उत्तर असणार आहे. प्रोजेक्शन बद्दल पण हे लास्ट वेळ बघितलं. म्हणजे जे भ्रष्टाचारीचं राजकारणवालाचं एक्झाम्पल, म्हणजे स्वतः चूक करतो पण ते म्हणजे खूप पैसे काढलेले असते, असं वाटतं की हे त्याला अनअक्सेप्टेबल आहे, म्हणजे दुसऱ्याच्या समोर सांगू शकत नाही, पण दुसऱ्याला टीका कसं करायचं, म्हणजे दुसऱ्यावर कसं थोपायचं की हा व्यक्तीने असं खूप भ्रष्टाचारी आहे, त्यांना वोट देऊ नका वगैरे असले. ओके, हे काय झालं, प्रोजेक्शन. स्वतःचं चूक दुसऱ्यावरती हे करायचं, म्हणजे टाकायचं त्यांच्यावरती. ओके, आणि हे काय, सिम्युलेशन. हे काय, हे प्रॅक्टिस आहे. ओके, प्रॅक्टिस ऑफ एन ॲक्टिंग आउट सोशली कसं असते, अनअक्सेप्टेबल असते हे पण. ओके, एक्सेप्टेबल इम्पल्स आणि इंटू सोशली अक्सेप्टेबल. ओके, जे अनअक्सेप्टेबल असते सोशली, ज्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, सोशली अक्सेप्टेबलमध्ये. ओके, सोशली अक्सेप्टेबलमध्ये, म्हणजे जे अनअक्सेप्टेबलची एनर्जी कुठे टाकायचं आपल्याला, जे सोशली अक्सेप्टेबल आहे तिकडे. ओके, हे झालं सिम्युलेशन. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे, दुसरं. ओके, चला नेक्स्ट. लक्षात ठेवा, हे एक्झाम्पलवरतीच लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला डोक्यात बसणार आहे. ओके, प्रोजेक्शनचं तुम्हाला लक्षात राहणार, आणि सिम्युलेशनचं, रिग्रेशनचं चाइल्ड लाईक बिहेवियर. जे मोठा माणूस असतो ते कसं करतो, बच्चूसारखं. रिएक्शन फॉर्मेशन म्हणजे मी ते विसरलो बघा परत, काय दाताचं काय तर होतं, कुछ दिखाने का और खाने का दात अलग असतं, असं काय तर आहे. ओके, हे झालं ह्याची रिएक्शन फॉर्मेशनची एक्झाम्पल. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम कॉज सिपिलिस कुठली ऑर्गॅनिझम कॉज करते असं विचारलं आहे. बघा काय, एरिसिना पेस्टिस. हे काय, हे प्लेगची आहे, ही प्लेगची ही नाही आहे. ओके, हे काय, ट्रोपोनिमा पेलेडम. हे कशाची आहे, ही सिपिलची आहे, सिपिलिस. हे उत्तर आपलं बरोबर आहे. हे काय, टेनिया सोलेम. हे कशाचे आहे, हे टेपवर्म इन्फेक्शन आहे, टेप वार्म इन्फेक्शन. ओके, हे पण जगेल. हे काय, क्लॉस्ट्रिडियम परपेंजे. हे कशाचे, ही गॅस गँग्रीनचं आहे. कुठली, गॅस गँग्रीन. ओके, हे पण गेलं. मग आपलं उत्तर दुसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स कॅन लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ कॉर्सकोफ सिंड्रोम. कॉर्सकोफ सिंड्रोम कुठल्या सबस्टन्समध्ये होते असं विचारलेलं आहे. विच सबस्टन्स म्हटलेलं आहे त्यांनी. बघा कॉर्सकोफ सिंड्रोममध्ये त्याचं काय होते बघा, दुसरं पेज घेऊ. ही कोर्सकॉफ सिंड्रोम. कोर्सकॉफ सिंड्रोम ही क्रोनिक
न्यूरो साइकेट्रिक, कैसी न्यूरो साइकेट्रिक, न्यूरो सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. कशामुळे होते हे? ड्यू टू थायमिन. थायमिन म्हणजे कुठला विटॅमिन? विटॅमिन B1. ओके, B1 डेफिशियन्सीमध्ये. ओके, हे विटॅमिन B1 डेफिशियन्सी कधी असते थायमिनचे? हे लॉंग टर्म अल्कोहोल पिल्यावर, लॉंग टर्म अल्कोहोल अब्यूज हे काय लीड करते? विटॅमिन B1 ची डेफिशियन्सी करतो. म्हणजे जे अल्कोहोल पितात त्यांच्याकडे काय असणार आहे? विटॅमिन B1 कमी असणार आहे. ओके, बघा जे दारू पितो त्याच्याकडे काय? विटॅमिन B1 कमी. मग विटॅमिन B1 कमी असल्यावर कॉर्सकॉफ सिंड्रोम. आलं लक्षात? ओके, हे काय? प्रेसिड बाय करते एवढी जागा आहे, प्रेसिडेड बाय Wernicke's encephalopathy. encephalopathy. ओके, झालं. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? हे ट्रेड आहे. ट्रेड असो, कन्फ्युजन असो, आणि अटॅक जे असो, असले सगळे याच्यामध्ये दिसून येते. ओके, ऑप्शन बघा काय काय दिले होते. ओके, ह्याच्यामध्ये हे पण विचारलं बघा. ह्याच्यामध्ये सिव्हिअर एंटिरोग्रेड आणि अजून कुठले? रेक्टोग्रेड अम्नेशिया होते. हे पण लक्षात राहते. ओके, बघा ऑप्शन काय काय? अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये विटॅमिन B1 कमी होणार आहे का? हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, दुसरं काय म्हणते बघा? एम्फेटामाइन. हे काय? ते स्टिम्युलेट करतो. हे काय करतो? स्टिम्युलेट करतो. हे नाही आहे आपलं, हे नाही आहे. ओके, थायमिन हे काय? डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन थायमिन. बघा अल्कोहोल पण दिलेलं आहे आणि थायमिन पण दिलेलं आहे. यांनी काय म्हटलं? व्हिच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स कॅन लीड. बघा थायमिन घेतलं तर कॉर्सकॉफ सिंड्रोम होणार आहे का? नाही. याची डेफिशियन्सी असलं तर होणार आहे. ओके, याची डेफिशियन्सी असलं तर होणार आहे. आपण थायमिनचं घेतलं तर हे नाही होणार, म्हणजे हे आपलं चुकलं. ओके, ओपियम काय? की ऑफाईड डिपेंडन्सी. हे याच्यामध्ये काय ते आपण लॉंग टाइम बघा की फॉलोइंग सबस्टन्स आपण दिलं तर काय होणार आहे? याच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम येणार आहे. ओके, विड्रॉल होणार आणि त्या एक होणार, त्याच्यावरती डिपेंड राहणार त्यांनी. ओके, डिपेंड आणि विड्रॉल सिम्पटम्स येऊ शकते. ओपियम नाही द्यायचे. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे? आपलं पहिलं उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? 15वा. अ पेशंट हू हॅज हॅड स्ट्रोक स्टेट्स. बघा स्ट्रोक झाले त्याला. ॲट अ नर्स फील द. बघा काय म्हणते? नर्स फील शी स्पीक्स बट डज नॉट अटेम्प्ट. म्हणजे त्यांनी अटेम्प्ट केलं टू वर्बली रेस्पॉन्ड. म्हणजे त्यांनी वर्बली रेस्पॉन्ड करत नाही आहे. ओके, रेस्पॉन्ड टू नर्स क्वेश्चन. द पेशंट फॉलो द इन्स्ट्रक्शन विदाउट एनी प्रॉब्लेम. म्हणजे काय म्हणते? ह्याने स्ट्रोक झालेल्या पेशंटला ज्यावेळी नर्स ज्याच्या वेळी पेशंटसोबत स्पीक करते, ज्यावेळी ह्यांनी काय रेस्पॉन्ड करत नाही आहे. ओके, वर्बली रेस्पॉन्ड नाही करत, पण पेशंट फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे त्यांनी त्याला इन्स्ट्रक्शन समजते पण त्यांनी रेस्पॉन्स बघा ही खूप महत्त्वाचं आहे. बघा सिनेरियोमध्ये काय म्हटलेलं आहे? नॉट वर्बली रेस्पॉन्ड. वर्बली रेस्पॉन्ड. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ काय होऊ शकते? आणि स्पीच करत नाही, बोलू शकत नाही, म्हणजे प्रॉब्लेम इन स्पीच आपण म्हणू शकतो. ओके, प्रॉब्लेम इन स्पीच. ओके, दुसरं काय बघा? द पेशंट फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे फॉलो करतो इन्स्ट्रक्शन. ही पण महत्त्वाचं आहे. फॉलो द इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय? त्याला अंडरस्टँड होते. बघा इन्स्ट्रक्शन विदाउट एनी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम न होता त्याने सगळे ऐकून घेते, म्हणजे त्याची अंडरस्टँडिंग आहे. ओके, म्हणजे काय म्हटलं खाली बघा? द सिम्पटम्स आर इंडिकेट. आपल्याला सिम्पटम्स ओळखायचे. ऑप्शन काय काय दिलेले? बोथ रिसेप्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह अपेशिया, ग्लोबल एपेशिया,
एक्सप्रेसिव्ह अपेशिया, रिसेप्टिव्ह. बघा अपेशिया बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. ओके, अपेशिया. अपेशिया म्हणजे काय? ए म्हणजे काय? अब्सेन्स. पेशिया म्हणजे काय? स्पीच. म्हणजे अपेशिया म्हणजे लॉस ऑफ स्पीच. ओके, अपेशिया म्हणजे काय? लॉस ऑफ स्पीच. त्याच्यामध्ये 3 प्रकार असते, आपण बघू. अपेशिया म्हणजे कळालं ना, लॉस ऑफ स्पीच. अपेशिया. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये 3 प्रकार असते. हे काय? एक्सप्रेसिव्ह एपेशिया. एक्सप्रेसिव्ह अपेशिया. बघा याच्यामध्ये काय होणार आहे बघा. एक्सप्रेस म्हणजे जे एक्सप्रेस करतो, बाहेर टाकतो. म्हणजे आपण जे फेशिया म्हणजे काय? बोलणे. सॉरी, फेशिया म्हणजे बोलणे, अपेशिया म्हणजे लॉस ऑफ स्पीच. एक्सप्रेस म्हणजे जे आपण स्पीक करतो. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? कॅन नॉट स्पीक. फक्त पेशी असलं तर स्पीक करत होतं त्यांनी, म्हणजे बोलत होता. आहे इथे अपेशिया म्हणजे कॅन नॉट स्पीक. ओके, हे कशामध्ये होते बाबा? हे ब्रोकाज एरिया डॅमेज झाल्यामुळे असं होते. ब्रोकाज एरिया डॅमेज. ओके, कुठले आले? ब्रोकाज एरिया डॅमेज होते असं मध्ये एक्सप्रेसिव्ह मध्ये. म्हणजे त्यांनी स्पीक करत नाहीये, म्हणजे बोलत नाहीये. ओके, हे झालं पहिला. दुसरं काय? रिसेप्टिव्ह अपेशिया. आता एक्सप्रेस केले ते पण झालं नाही. आता रिसेप्टिव्ह अपेशिया म्हटले. त्याच्यामध्ये काय होते? कॅन नॉट अंडरस्टँड. म्हणजे त्याला काही समजतच नाहीये. कशामुळे? कुठे लागले त्याला? व्हर्निक्सला. ओके, व्हर्निक्स एरिया डॅमेज झालेला आहे. ओके, व्हर्निक्स एरिया डॅमेज झालेला आहे. ओके, 1 2 झाले. अजून एक बघा. आले. ओके, तिसरा पेज कुठला आहे? ग्लोबल. ग्लोबल म्हणजे दोन्ही पण. ओके, याच्यामध्ये काय आहे? बोथ आर डॅमेज. कुठली बघा? बोथ आर डॅमेज. कुठली? व्हर्निक्स आणि इथे बघा ब्रोकाज आणि व्हर्निक्स हे दोन्ही डॅमेज झालेले आहे ब्रेनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय बघा? कॅन नॉट स्पीक आणि कॅन नॉट अंडरस्टँड. म्हणजे दोन्ही करू शकत नाही यांनी. कॅन नॉट स्पीक, बोलू पण शकत नाहीये आणि अंडरस्टँड पण करून घेऊ शकत नाही. कॅन नॉट स्पीक आणि नॉट अंडरस्टँड. ओके, कळत पण नाही आणि रिस्पॉन्स पण देत नाही. हे झालं ग्लोबल. त्यांनी काय म्हटलं होतं सिनेरियोमध्ये? नॉट व्हर्बली रिस्पॉन्ड. म्हणजे त्यांनी प्रॉब्लेम म्हणजे रेस्पॉन्स करत नाहीये. म्हणजे कुठलं झालं? एक्सप्रेसिव्ह अपेशिया झालं. हे काय झालं? एक्सप्रेसिव्ह अपेशिया म्हणजे रेस्पॉन्ड करत नाहीये. दुसरं काय दिले? फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉलो करतो, म्हणजे अंडरस्टँड आहे, त्याला कळते यांनी काय सांगते. ओके, म्हणजे कुठलं विचारलं बघा. बोथ रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह. बघा दोन्ही आहे का? इथे काय? नॉट काय होते? नॉट रेस्पॉन्ड. म्हणजे ही एक्सप्रेसिव्हचा होता. रिसेप्टिव्हचा होता का? नाही. त्यांनी रेस्पॉन्स म्हणजे इथे बघा काय दिलेलं? पेशंट फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे आपलं चुकलं. बोथ म्हटले हे सेमच आहे. ओके, हे काय? एक्सप्रेसिव्ह. बघा एक्सप्रेसिव्ह असणार आहे, बरोबर आहे ना? एक्सप्रेसिव्ह अपेशिया आहे. नॉट वर्बली रिस्पॉन्डर ही सिम्पटम्स आहेत पेशंटला. रिसेप्टिव्ह आहे का? नाही. मग आपलं उत्तर तिसरा बरोबर आहे. फक्त एवढी लक्षात ठेवा, एक्सप्रेसिव्ह म्हणजे जे स्पीक बाहेर म्हणजे कॅन नॉट स्पीक कुठे लागले? ब्रोकाज एरियाला. रिसेप्टिव्ह म्हणजे कॅन नॉट अंडरस्टँड, म्हणजे जे सांगते समोरचे त्याला जे कळत नाहीये, म्हणजे अंडरस्टँड करून घेत नाही का? व्हर्निक्स एरिया डॅमेज झालेला आहे. ग्लोबल म्हणजे दोन्ही गेले. ओके, एवढी लक्षात ठेवा. चला नेक्स्ट काय म्हणते बघा. एन वॉज अ जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम लॉन्चड. आपण काय म्हणू शकतो? JSSK. ओके, हे कधी लॉन्च झालं असं विचारते यांनी. ओके, बघा लॉन्च कधी झाले? JSSK. ओके, लॉन्च झाले कधी? 1 जून 2011. मी असं लक्षात ठेवायचं. इथे डबल एस आहे ना, अजून एक येते JSY, जननी सुरक्षा योजना. याच्यामध्ये खूप जणांना थोडे कन्फ्युजन होते. ओके, डबल एस आलं की एवढं लक्षात ठेवायचं की 2011 म्हणजे 22. इथे पण डबल एस, इथे पण 22. ओके, JSY कधी आले? 2000. सांगा क्वेश्चन. 2005 नको सांगितलं. जाऊ JSY आणि JSSK चे. ओके, हे काय झालं? लॉन्च. कोणी लॉन्च केले हे? बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, HFW
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके ओके, ह्यांचे ऑब्जेक्ट काय होते बघा. JSSK ची ऑब्जेक्ट, सॉरी JSSK ची ओके ऑब्जेक्ट, प्रेग्नेंट वुमन. प्रेग्नेंट वुमन करायचं आहे, पण प्रेग्नेंट वुमनला देते, पण ऑब्जेक्ट टू एलिमिनेट, काय एलिमिनेट करायचं, आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सिव्ह, जे पैसे त्यांचं स्वतःच्या खिशातनं देते, म्हणजे ते कुठले पण पेशंट असो, प्रेग्नेंट असो. आता समजा प्रेग्नेंट पेशंट आहे, त्यांनी काय करणार, जे दवाखान्याला जाणार त्यांनी पैसे द्यावे लागते त्यांना बाहेर, पण ह्यांनी काय करायचं, एलिमिनेट आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सिव्ह, त्यांनी स्वतःचे पैसे द्यायचे बंद करायचे, एलिमिनेट करायचं आहे. ओके, फॉर कोणासाठी, फॉर प्रेग्नेंट वुमन. ओके, प्रेग्नेंट वुमन आणि त्याची एक न्यूनेट, जे आजारी बाळ आहे, न्यूनेट. कधीपर्यंत, अप टू 30 दिवस. ओके, कधी, आफ्टर जन्मल्यानंतर. ओके, आफ्टर बर्थ. हे काय, जननी सुरक्षा, सॉरी कुठले, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. बघा ह्याच्यामध्येच आहे, जननी पण आले आणि शिशु पण आला. ओके, दोघांचे किती दिवसापर्यंत, 30 दिवसापर्यंत. ओके, त्याच्यामध्ये काय काय भेटते बघा फ्रीमध्ये. ओके, कोणासाठी होतं हे, प्रेग्नेंट वुमनसाठी, प्री डिलिव्हरी ह्याच्यामध्ये सी सेक्शन पण येते. ओके, असं नाही की फक्त आपण लेबर करून घेणार, नाही, सी सेक्शन पण ह्याच्यामध्ये येते. ओके, त्याच्यामध्ये फ्री ट्रीटमेंट असो. ओके, आणि ट्रान्सपोर्ट म्हणा, ट्रीटमेंट झाला, ट्रान्सपोर्ट आणि डायग्नोसिस, हे सगळे फ्रीमध्ये होते. ओके, कोणासाठी, प्रेग्नेंट वुमनसाठी आणि त्याची बचूसाठी. ओके, म्हणजे मदर आणि त्याची न्यूनेटसाठी. किती दिवसासाठी, 30 दिवसासाठी. ओके, हे झालं आपलं JSSK. काय विचारले यांनी, लॉन्च कधी, 2011 मध्ये. 2011 आहे का याच्यामध्ये बघा, 2005 हे GSYचं झालं, हे चुकलं, 7/16, म्हणजे दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, 1 जून 2011. चला नेक्स्ट, हे बघा त्याची लोगो आहे, इमेज बेस्ड क्वेश्चन येऊ शकते. ओके, तुम्ही लक्षात ठेवा. ओके, असं नाही उचलून आलो, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्येच आहे. ओके, चला नेक्स्ट, काय म्हणते बघा, द थेरापेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रोकन्व्हर्जिव्ह थेरपी इज टू. बघा ECT बद्दल विचारलेलं आहे, थेरापेटिक इफेक्ट. ओके, बघा काय म्हणते, त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, कसं आहे ECTचं, ECT इलेक्ट्रोकन्व्हर्जिव्ह थेरपी, हे काय आहे, मेनली यूज फॉर, एक कशासाठी यूज करते बघा, कोणासाठी, मेनली यूज फॉर कोणासाठी, जे सिव्हिअर डिप्रेशन असतो पेशंट, सिव्हिअर डिप्रेशन असो, आणि शिझोफ्रेनिया, ओके, आणि बायपोलर डिसऑर्डर, कॅटाटोनिया, या सगळ्यामध्ये यूज करते. त्याच्यामध्ये इफेक्ट काय होते बघा, ECT दिल्यावर काय होते, इफेक्ट म्हणून. ओके, ECTचा इफेक्ट, त्याच्यामध्ये इन्क्रीज मोनोअमाइन न्यूरोट्रान्समीटर, रीड करतोय मी खूप, न्यूरो ट्रान्समीटर कुठले, न्यूरो ट्रान्समीटर इन्क्रीज होते, कुठले त्याच्यामध्ये, सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, आणि कुठलं, डोपामाइन, हे सगळे इन्क्रीज होते, म्हणजे त्याची लेवल वाढते. कुठे वाढणार आहे, इन द ब्रेन, हे पण लक्षात ठेवा, इन द ब्रेन, बॉडीमध्ये नाही आहे. ओके, इन द ब्रेन. ओके, हे काय करते, प्रमोट काय, न्यूरोजेनेसिस,
न्यूरोजेनेसिस आणि काय सायनॅप्टिक प्लास्टिसिटी. हे झालं ईसीजी म्हणतो बघा, ईसीटीचं इफेक्ट. ओके, कळलं काय? मोनो अमिनो न्यूरोट्रान्समिटर्स कुठले मेन हे लक्षात ठेवा. सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन. हे झालं 3. ओके, काय म्हटलं बघा इथे ऑप्शनमध्ये इन्क्रीज इन द सर्क्युलेटिंग लेवल ऑफ सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन. हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, हे काय दुसरं काय म्हणतं बघा, प्रोलॉंगेशन ऑफ द ॲक्शन पोटेन्शियल ड्युरेशन. नाही, असं नाही, हे अँटी अरिथमिया वगैरे तसं त्याच्यामध्ये होतं. ओके, इफेक्टिव्ह ऑन इम्पल्स फॉर्मेशन अँड कंडक्शन. हे लोकल अनेस्थेटिकमध्ये वगैरे होते. ओके, हे पण नाही. स्टिम्युलेशन ऑफ द CNS. नाही, हे पण नाही. उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? पहिलं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. ओके, काय म्हणते, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ काय म्हणते बघा, काय क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे तेच आहे. आपण हे पण लास्ट ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला बघितलेलं आहे, QACS. हे काय बघा, QACS हे काय? नेक्स्ट पेज घेऊ का? QACS. ओके, त्याला काय म्हणतो आपण? कॅराटोनिक सर्पक्टंट किंवा सर्पेक्टंट. ओके, हे काय कशासाठी यूज करते? यूज्ड ॲज अ डिस्पेक्टंट, इन्फेक्टंट. ओके, इन्फेक्टंट. त्याची मेकॅनिझम काय असते बघा, मेकॅनिझम. ओके, एक कुठली पण एक बॅक्टेरिया किंवा मेम्ब्रेन घ्या, ह्याच्यामध्ये काय असते मेकॅनिझम ह्याचं, एक पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये काय असते पॉझिटिव्ह चार्जड मोलेक्युल असते QACचा. ओके, हे काय करणार, एक बॅक्टेरिया मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये जाणार, ते मेम्ब्रेन जे आहे त्याला काय करणार, ते काय म्हणू शकतो आपण इंटिग्रिटी डॅमेज किंवा डिस्टर्ब करणार, करून हे काय त्याला लिकेज करणार ह्याची मेम्ब्रेनची. आपण काय म्हणू शकतो त्याला, एकच लिहून टाकू आपण. ओके, पॉझिटिव्ह चार्जड मोलेक्युल काय करते बघा, पॉझिटिव्ह चार्जड कुठली मोलेक्युल हे पण लिहू, QACH. हे डिसइन्फेक्ट नाही ना, ह्याचेच मॉलिक्युल असते. ते कसं असणार, पॉझिटिव्ह मॉलिक्युल इंटरॅक्ट विथ नेगेटिव्ह चार्जड बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन म्हणा. ओके, हे काय बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन. ओके, बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन, बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन. बघा त्याच्यामध्ये काय होते, कुठले पॉझिटिव्ह चार्जड मोलेक्युल कुठे चाललंय, इंटरॅक्ट विथ नेगेटिव्ह चार्जड बॅक्टेरियामध्ये. कुठे? हे सेल मेम्ब्रेन समजा बॅक्टेरियाचे. ओके, नेक्स्ट पेजमध्ये बघू आपण. ओके, हे दिस काय करतो, डिसरप्ट मेम्ब्रेन इंटिग्रिटी. त्याची इंटिग्रिटी जे आहे मेम्ब्रेनची ते काय करतात, डिसरप्ट करतात. ओके, मेम्ब्रेन इंटिग्रिटी बघा, हे आहे सेल मेम्ब्रेन. याची केलं तर काय होणार, इंटिग्रिटी फोडलं तर त्याच्यामधलं काय लिकेज होणार, बरोबर आहे ना. ओके, दिस डिस्टर्ब मेम्ब्रेन इंटिग्रिटी, हे काय होणार, लिडिंग टू लिकेज ऑफ सेल्युलर कंटेंट. ओके, कंटेंट किंवा त्यावेळी काय होणार, सेल डेथ होणार. आता एवढी समजा, एक बलून आहे त्याच्यामध्ये आपण खूप पाणी भरलो आणि आपलं सगळे कंटेंट भरलेलं आहे. आपण ह्या बलूनला आपण असं फोडलं तर काय होणार आहे, ते सगळं लिकेज होऊन खराब होणार आहे ना. असं सेम ह्याच्यासोबत घडणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण, त्याचं बघा QACS. ओके, त्याच्यामध्ये असं होतं मेकॅनिझममध्ये. ओके, काय म्हटलं यांनी पहिल्या ऑप्शनमध्ये, प्रिसिपिटेशन ऑफ सेल प्रोटीन्स. असं होणार आहे का, ते अल्कोहोल आणि फिनलमधलंच आहे. अल्कोहोल आणि फिनलचे त्याच्यामध्ये असं होते. ओके, सेल प्रोटीन्स वगैरे प्रिसिपिटेशन करतो त्याच्यामध्ये. ओके, आपलं उत्तर कुठलं बरोबर होतं, डिसरप्ट. ओके, त्याच्यामध्ये आहे का बघा, सेल्युलर रेप्लिकेशन, हे पण असलं काही नाही आहे. हे काय बघते बघा, कंडेन्सेशन ऑफ मेम्ब्रेनियस लिपिड, हे पण नाही आहे.
ओके, हे काय म्हणते बघा, डिस्ट्रप्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. बघा आपले उत्तर कुठे शेवटी बरोबर आहे, कारण आता जस्ट बघितलं आपण हे सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये हे डिस्टर्ब करणार कसे पॉझिटिव्ह एनर्जी येऊन हे इथलं निगेटिव्ह एनर्जीला करून जे डिस्टर्ब करून ह्याच्यामधलं सगळी कंटेंटचे लिकेज होणार, लिकेज होऊन काय सेलची डेथ होणार, असे डिसइन्फेक्टंट हे करते. ओके, चौथा ऑप्शन आपलं बरोबर आहे. ओके, चल नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट द पॅसिव्ह टोन ऑफ फ्लेक्चर अबाउट द शोल्डर. बघा काय म्हणते, शोल्डर गिर्डल ड्युरिंग द न्यूनेटल असेसमेंट. न्यूनेटल असेसमेंट मधलं आहे. बघा काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग मॅन्युअर टेस्ट पॅसिव्ह टोन ऑफ फ्लेक्चर अबाउट द शोल्डर. शोल्डर ते बघायचं गिर्डल ही इथली. ओके, ड्युरिंग द न्यूनेटल असेसमेंट असं विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन कुठले कुठले दिले बघा, शार्प साइन आणि स्क्वेअर विंडो आणि आर्म रिकॉइल आणि पॉप्लिटियल अँगल. ओके, बघा मला वाटते डायग्राम आहे आपल्याकडे. शार्प साइन, शार्प साइन मध्ये आपण काय असेच करतो बघू. ओके, याच्यामध्ये असेस पॅसिव्ह मसल टोन, पॅसिव्ह मसल टोन आफ्टर बघा शोल्डर अँड आर्म फ्लेक्शन इन निओनेट. इन निओनेट बघा कसं असेच करते, डायग्राम मध्ये आहे हे बघा, हे स्कार्प साइन आहे. बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्फंट आहे, त्याची एक हात बघा हात घेतलेलं आहे, असे आडवा केलेलं आहे. इथलं जे आपलं एल्बो आहे ते मिडलाईनचा नेक्स्ट म्हणजे पार इकडे ह्या साईडला होते का नाही एवढं बघितलेलं आहे. बघा इथे ही टर्म इन्फंट आहे, इथे बघा ह्याची एल्बो इथे आहे, ती सेंटरमध्ये एक एक्सेस केलेलं आहे, त्याची पार झालेलं आहे का इकडे आलेलं आहे का अपोजिट शोल्डरच्या जवळ नाही आहे. हे काय, हे टर्म इन्फंट आहे. रिटर्नमध्ये कसं होते हे बघा, इथे एल्बो आहे, इथंपर्यंत सेंटर एक्सेसला आलेलं आहे, हे काय स्कार्प साइन. ओके, काय म्हटलं होते, असेच द पॅसिव्ह मसल टोन, त्याची मसल टोन चेक करायचं आहे. ओके, हे झालं कार्प साइन. त्यांनी काय म्हटले, पॅसिव्ह टोन ऑफ फ्लेक्चर अबाउट द शोल्डर गिडल ड्युरिंग द न्यूनेटल असेसमेंट. बघा आपले पहिलेच ऑप्शन बरोबर आहे. ओके, हे झालं स्कार्प साइन. दुसरं काय म्हणते बघा, हे काय स्क्वेअर विंडो. बघा त्याचे पण बघा आपण स्क्वेअर विंडो, एक मिनिट, स्क्वेअर विंडो ह्याच्यामध्ये आपण रिस्टची फ्लेक्झिबिलिटी आपण चेक करतो. ओके, बघा काय टेस्ट कशाची, रिस्ट फ्लेक्झिबिलिटी, याची फ्लेक्झिबिलिटी रिस्टची कसे फ्लेक्झिबल होते, फ्लेक्झिबिलिटी अँड पॅसिव्ह टोन ऑफ कशाची, फ्लेक्चर ऑफ द रिस्ट आणि फोर आर्मचं इथले पण करू शकतो आपण, फोर आर्मचे. ओके, अडल्टमध्ये नाही करायचे, हे सगळे निओनेटल्स आहे. ओके, इन निओनेटल ओके, बघा ह्याची पण डायग्राम आहे. बघा इथे काय, यांनी प्रेशर करून याची रिस्टची फ्लेक्झिबिलिटी बघता येईल इथे दुसऱ्या ऑप्शनमधले. ओके, हे झालं. ओके, नेक्स्ट काय, आर्म रिकॉइल. बघा आर्म रिकॉइलमध्ये काय करायला आहे, जी ही आर्म रिकॉइलची डायग्राम आहे, याच्यामध्ये काय करते बघा, आर्म रिकॉइलची आर्म रिकॉइल म्हणजे जे आर्म जिथे ठेवलं होते परत तिथे जाणार. हे काय, ऍक्टिव्ह टोन ऑफ कशाची, फोर आर्मची, फोर आर्म फ्लेक्झर्स फुल बेबी आर्म. बघा मी सांगतो तुम्हाला, आर्म टू गो अँड रिलीज. बघा डायग्राममध्ये बघा मी सांगतो तुम्हाला. सॉरी हे बघा बेबी असं झोपलेलं आहे. ओके, आता काय करणार ते आपण ह्या साईनमध्ये बेबीचा हात इथेपर्यंत येऊन ठेवणार. ओके, इथेपर्यंत ठेवलं, नाहीतर बेबी असं थांबलेलं आहे. ओके,
आपण जे काय करणार जे डायग्राममध्ये दिसले असे खाली आणणार. खाली आणलं की आपण पटकन सोडले ना ते परत असे करणार बेबी. ह्याला आपण काय म्हणायचं रिकॉईल. ओके, हे डायग्राम आपल्याला नाही भेटले ह्याची व्हिडिओ इथले थोडी प्रॉब्लेम होते म्हणून. ओके बघा काय होते अजून एकदा सांगतो. असे बेबी थांबणार. आपण काय करणार एक्झामिनर्स ज्याचे हात सगळे सरळ करणार फोरआर्मचे. ओके, जे सोडले की पटकन ते काय करणार बेबी परत तसेच जेच पोझिशनमध्ये येणार. आपल्याला काय म्हणायचं याला आर्म रिकॉईल. ओके, शेवटचं काय होतं पॉप्लिटियल अँगल. बघा पॉप्लिटियल अँगल, पॉप्लिटियल अँगल याचं पण सेम आहे याचं आर्म रिकॉईल सारखं. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे हॅमस्ट्रिंग म्हणजे आपले नी टोन. हॅमस्ट्रिंग टोन बाय एक्सटेंडिंग द लेग. एक्सटेंडिंग ओके, एक्सटेंडिंग लेग ॲट द नी. बघा कुठे चेक करते नी पासनं. बघा इथे चेक करते यांनी. ओके इथले. ओके मला वाटतं चला आपलं उत्तर भेटलेलं आहे. कुठले स्कार्फ साइन. ओके असं चेक करायचं टर्म आणि प्रेटर्मचे डिफरन्स कळण्यासाठी. ओके आजचं शेवटचं क्वेश्चन बघा काय म्हणते. व्हॉट इज द डोज अँड रूट ऑफ कुठली वॅक्सिनचं व्हेरिशोला वॅक्सिनची. ओके ऑप्शन काय काय दिलेलं बघा. व्हेरिशोला वॅक्सिन त्याच्याबद्दल थोडक्यात बघूया. व्हेरिशोला वॅक्सिन ओके कसं आहे ही लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन आहे. ओके लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन. ओके याचे रूट कसं आहे कसं देणार आहे ही सबक्युटेनियस. ओके डोज किती 0.5 ml ची. ओके याची शेड्यूल कधी असते. ओके शेड्यूल पण बघू आपण. ओके शेड्यूल कधी याला टोटल 2 डोज असते. ओके फर्स्ट डोज आणि सेकंड डोज. हे झालं पहिला असते 12 ते 15 मंथ ऑफ एज. ओके 12 ते 15 मंथ. ओके सेकंड डोज कधी असते 4 ते 6 इयरला. त्याच्यामध्ये आपण सेकंड डोस देऊ शकतो. ओके हे झालं व्हेरिशोला वॅक्सिनबद्दल. ओके बघा तिने काय म्हटलं होतं इंट्रामस्क्युलर नाही. सबक्युटेनियस होता का हो. 0.6 होता का नाही 0.5 होता. 0.5 ml सबक्युटेनियस बरोबर. 0.5 ml इंट्रामस्क्युलर नाही. आपलं तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके बघा 0.5 ml सबक्युटेनियस. ओके बघा 12 ते 15 म्हटले म्हणजे आपलं कुठलं वॅक्सिन असते ह्यावेळी. ओके MR वॅक्सिन असते त्याच्यासोबत आपण देऊ शकतो. ओके पण सेम साईडला द्यायचं आहे का नाही हे डिफरंट साईडला द्यायचं. ओके आणि इम्युनोसप्रेसंट वगैरे बच्चे असेल तर त्यांना अवॉइड करायचं. ओके एवढी झालं. बघा सबक्युटेनियस कसं देते इथं झालं ॲडमिनिस्ट्रेशनची इंट्रामस्क्युलर सबक्युटेनियस आणि इंट्राव्हेनस सेंट्राडर्मल हे सगळे काय इंजेक्शन द्यायची काय टाईप्स आहेत वेगळी. इंट्रामस्क्युलर दिलं तर मसलमध्ये जाणार. सबक्युटेनियस झालं तर कुठे जाणार सबक्युटेनियसमध्ये जाणार. इंट्राव्हेनस म्हणजे वेनमध्ये. डर्मल म्हणजे डर्मल इथे दिलेलं आहे. ओके डर्मल एपिडर्मिस डर्मिस सबक्युटेनियस मसल इथंपर्यंत पोहोचायचं आपल्याला. ओके चला आज आपण किती 20 क्वेश्चन बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 21 ते 40 MCQ बघणार आहे. ओके सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जे तुमचे नर्सिंगचे रिलेटेड कोणी आहे त्यांना शेअर करायचं आहे. ओके चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.